मातोश्रीवरतीच असताना दुसऱ्याला तिकीट एव्ही फॉर्म दिल्याचं मला समजलं आणि त्यावेळेला मला अतिशय दुःख झालं आणि ह्याच्यामध्ये मला प्रश्न पडला की माझं काय चुकलं. बाकीच्या उमेदवारांना सगळ्यांना उद्धव साहेबांनी एव्ही फॉर्म दिले, पण मी फोटो पाहिला त्याच्यामध्ये उद्धव साहेब किंवा आदित्य साहेब नव्हता. त्याच्यामध्ये मला वाटतं सूरज चव्हाण यांच्या हस्ते त्यांना देण्यात आलं. उद्धव साहेब आदित्य साहेब का आले नव्हते मला माहिती नाही. फक्त निवडणूक जिंकू दे, निवडणुकीचा फॉर्म भरू दे, हा जिंकल्यात जमा आहे एवढा कॉन्फिडन्स आमच्या पदाधिकाऱ्यांना असताना सुद्धा कोण कशी माशी शिंकली तोच प्रश्न आज आहे. मला शिवसेना प्रमुखांनी शिकवलेलं आहे की अन्याय झाला तर तुम्ही त्याचे जाब विचारा. मी जाब विचारण्यापेक्षा मी सामान्य जनतेला आज ते सामोरं जातो निवडणुकीसाठी आणि सामान्य जनताच ह्याचं उत्तर देईल. Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. मुंबई महानगरपालिकेमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याची चर्चा सुरू असली तरी सुद्धा मुंबईसोबतच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेतल्या निष्ठावंतांच्या राड्यांची सुद्धा चर्चा सुरू आहे. म्हणजे एका जागेवरती अधिक लोक इच्छुक असल्यामुळे सुद्धा भाजप आणि शिवसेनेच्या लोकांना किंवा नेत्यांना त्या इच्छुकांना रोखणं किंवा त्यांना कंट्रोल करणं नाकीनऊ आलं आहे. आणि याची चर्चा सुद्धा सुरू असली तरी सुद्धा शिवसेनेचा जो गड आहे, शिवसेनेचा जो उगम आहे, शिवसेनेचा जो बालेकिल्ला आहे, त्या लालबाग परळमध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंनी त्यांच्या निष्ठावंत शिलेदाराला तिकीट दिले नाही आहे. 204 नंबरचा वार्ड आहे जिथे अनिल कोकीळ हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आहेत आणि मागच्या वेळेला ते नगरसेवक होते, स्टँडिंग नगरसेवक होते. त्यांना उद्धव ठाकरेंनी तिकीट नाकारलं आणि दुसऱ्याच एका उमेदवाराला तिकीट दिलं आहे. आता त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आणि शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. काही मिनिटांच्या अंतरातच त्यांच्या हातामध्ये शिवसेनेचा एकनाथ शिंदेच्या पक्षाचा एबी फॉर्म पोहोचला. मला सांगा कोकीळ साहेब, सगळ्याबद्दल चर्चा होईल. उद्धव ठाकरेंनी लालबाग परळ सारख्या ठिकाणी तुमचं तिकीट का नाकारलंय किंवा का कापलंय? मला आजही तो प्रश्न पडलाय. गेल्या जवळजवळ 38 वर्षापासून मी शिवसेनेचं काम करतोय आणि शिवसेना प्रमुखांच्या विचाराने प्रेरित होऊन मी शिवसेनेचं काम सुरू केल्यानंतर, एवढ्या वर्ष काम केल्यानंतर मी शाखा प्रमुख झालो, त्यानंतर नगरसेवक झालो. नगरसेवक झाल्यानंतर आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला त्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करत आलो आणि जे काम करत असताना त्यांना सांगितलं होतं, सामान्य जनतेला सांगितलं होतं की जर का आम्ही तुमच्या मतं मागायला तुमच्याकडे येतो तर काम करायला का दारात येऊ नये, ह्या टॅगलाईन घेऊन मी लोकांच्या दारात जाऊन सामान्य जनतेची कामं केलेली आहेत. आणि ती कामं करत असताना इलेक्शन कॉर्पोरेशनची मुदत संपली. मुदत संपल्यानंतर पुन्हा आज होतील इलेक्शन, उद्या येतील इलेक्शनपर्यंत 3-3.5-4 वर्ष गेली. या 4 वर्षात एकही दिवस मी घरात थांबलो नाही, तर रस्त्यावरती उतरून शिवसेनेचं काम केलं. आणि हे काम करत असताना संपूर्ण पदाधिकारी असू देत, गटप्रमुख असू देत, शिवसैनिक असू देत, त्यांना असं वाटत होतं की आपला घरातला माणूस आहे, हा काम करणार आहे आणि हा काम करणारा माणूस असाच हवा आहे. ह्या उद्देशाने मी पुन्हा उमेदवारी मागितलेली होती. आणि मला माहिती होतं की गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत ज्या आमदारांनी उद्धव साहेबांची साथ सोडली नव्हती त्यांना, सगळेच महाराष्ट्रातले सगळे आमदार, त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली. गडबड कुठे झाली? म्हणजे तुम्ही फीड बरोबर तुमचं नाव तिथपर्यंत गेलेलं होतं, सर्वेचा विषय होता, गटबाजी होती अंतर्गत, नेमकं कारण कुठलं होतं? कारण आज मला शोधायचं आहे, लोकांनाच मी विचारणार आहे की मी एवढं काम करून ही उद्या फक्त नाव डिक्लेअर व्हायचा अवकाश होता, विजयाची सीट होती. हे सामान्य लोकांनी विरोधी पक्षातले बोलत होते की हा फक्त निवडणूक जिंकू दे, निवडणुकीचा फॉर्म भरू दे, हा जिंकल्यात जमा आहे एवढा कॉन्फिडन्स आमच्या पदाधिकाऱ्यांना असताना सुद्धा कोण कशी माशी शिंकली तोच प्रश्न आज आहे. म्हणून मी सामान्य जनतेला विचारतोय की माझं काय चुकलं, माझं काय चुकलं असेल तर सांगा की माझं काम कमी केलं असेल, चुकलं आहे का? मी कोविडमध्ये, संपूर्ण कोविडमध्ये मी रस्त्यावरती उतरून लोकांची सेवा केली, ते चुकलं आहे का? माझ्या प्रत्येकाच्या घरी जाऊन मी काम केलं आहे, त्यांचा रिझल्ट दिला आहे, ते माझं चुकलं आहे का? आरोग्यविषयक सुविधा निर्माण करण्यासाठी मी प्रयत्न केला, ते चुकलं आहे का? आजारी लोकांना हॉस्पिटलच्या सुविधेसाठी मी अपरात्रीसुद्धा मदत करतो, हे चुकलं का? आणि जर का ह्या गोष्टी सामान्य जनता रात्रंदिवस 24 तास बघते माझ्याकडे आणि त्याच्यावरती ते समाधानी आहेत. कोणी तक्रार केली असेल तर मला सांगावं की बाबा तुमची तक्रार आहे. मला असं समजलं आहे
की काहीतरी डुप्लिकेट सह्यांचे अर्ज करून ते उद्धव साहेबांना दाखवण्यात आले तुमच्या विरोधात माझ्या विरोधात. आणि काय तक्रारी मला होत्या? माहिती नाही की काय तक्रार होतं, पण दाखवण्यात आले की बाबा ह्याला एकही पदाधिकारी ह्याच्या बरोबर नाही, सगळे पदाधिकारी ह्याच्या विरोधात आहेत. मला नंतर समजलं, पण मला अशी अपेक्षा होती की तुम्हाला कळलंय का हे जे तुम्ही म्हणतायत हे आरोप जे करतायत हे कुणी केलं? मला समजायला पाहिजे होतं की सांगायला पाहिजे होतं अशी अशी तुझी तक्रार आहे, किंबहुना त्या पदाधिकाऱ्यांना बोलवून त्यांना विचारायला पाहिजे होतं. विचारलं असतं तर ज्यांनी तक्रार तिकडे दिली आणि खोटं सांगून ही सीट माझी कापली, त्याला त्याचं निश्चित उत्तर मिळालं असतं. आणि म्हणून त्याचंच उत्तर म्हणून मला शिवसेना प्रमुखांनी शिकवलेलं आहे की अन्याय झाला तर तुम्ही त्याचे जाब विचारा. मी जाब विचारण्यापेक्षा मी सामान्य जनतेला आज ते सामोरं जातो निवडणुकीसाठी, आणि सामान्य जनताच ह्याचं उत्तर देईल अशी मला खात्री आहे. आणि उद्या या होणाऱ्या निवडणुकीमध्ये माझा जे गैरसमज पसरवले जात आहेत माझ्या बाबतीमध्ये, त्याचं उत्तर म्हणून मी स्पष्ट करतोय की ह्या निवडणुकीमध्ये जसं पूर्वी काम करत आलेलो आहे, आत्ता काम करतो आणि ह्याच्यानंतरही मी काम करत राहणार आहे. त्याच्यासाठी मला जनतेचा आशीर्वाद हवा आहे. एवढं सगळं झालंय, पण तुमचं उद्धव ठाकरेंसोबत काही बोलणं झालंय का की माझं तिकीट का कापलं गेलंय? ज्या वेळेला विधानसभा लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना फुटल्यानंतर जे लोक उद्धव ठाकरेंसोबत आले, उद्धव ठाकरेंनी नव्या लोकांना बाजूला करून त्यांना उमेदवारी दिल्या. मग असं काय झालंय की ज्यावेळेला राज ठाकरे उद्धव ठाकरे सोबत आले आहेत आणि लालबाग परळसारखा भाग जिथे तुम्हाला उमेदवारी कापण्यात आली, त्यांच्याशी तुमचं काय बोलणं झालंय का? माझं त्यांच्याशी एक मीटिंग झालेली होती. त्यावेळेला त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं होतं की मी विचार करतो, तुझा विचार करतो, म्हणून मी निश्चिंत राहिलो. आणि ऐन वेळेला शेवटच्या दिवशी मी मातोश्रीवरतीच असताना दुसऱ्याला तिकीट एव्ही फॉर्म दिल्याचं मला समजलं, आणि त्यावेळेला मला अतिशय दुःख झालं. आणि ह्याच्यामध्येच मला प्रश्न पडला की माझं काय चुकलं. माझं काय चुकलं असेल तर मला बोलवून सांगितलं असतं तरी मला आवडलं असतं. मला सांगायला पाहिजे होतं की तुझं काय चुकलं, तू शांत राहा म्हणून. मी शांत बसलो असतो, पण मला अजूनही त्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं की माझं काय चुकलं. ते भाऊक झालेत, त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. हे निष्ठावंतांचे राडे केवळ भाजपचे नाही तर शिवसेना युबीटीमध्ये सुद्धा आहेत. पण तो पॉईंट कुठे आला? म्हणजे जर तुम्ही सांगतायत की माझं बोलणं झालेलं होतं, सगळं झालेलं होतं, तुम्हाला कुठल्या क्षणी कळालं की आता आपल्याला उमेदवारी मिळत नाही, आता आपल्याला विचार करायला लागेल? दुपारी 12 वाजता शेवटच्या दिवशी. आणि मग तुम्ही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेशी तुम्ही संपर्क साधला की त्या लोकांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट? साधलाच नाही. मी नर्वस होऊन निघालो आणि मला समोरून फोन यायला लागले, आणि मी त्यावेळेला माझ्या सहकार्यांना विचारून तो निर्णय घेतला. आणि त्यांनी स्वतःहून सांगितलं की आम्ही तुम्हाला उमेदवारी देतो, तुम्ही लढा, आम्ही तुमच्यासोबत आहोत. मग तुमचं काय एकनाथ शिंदेशी बोलणं झालं यावेळेस? फोनवरती बोलणं झालं माझं. काय म्हटले ते? त्यांनी सांगितलं तुम्ही शुभेच्छा दिल्या मला त्यांनी. पण त्या दिवशी उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर रात्री 100 लोकांना एबी फॉर्म दिलेले होते, त्यावेळेला तुम्ही तिथं होतात का? तुम्हाला उमेदवारी एबी फॉर्म त्या दिवशी का नाही मिळाला? ज्या व्यक्तीला किंवा ज्या उमेदवाराला आता एबी फॉर्म मिळालाय ती प्रोसेस सगळी कशी होती, तिथं काय नेमकं घडलेलं होतं? मला त्या दिवशी रात्रीपर्यंत सांगितलं होतं की आम्ही उद्या निर्णय घेऊ, आणि उद्धव साहेबांनी स्वतः सांगितलं. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला बोलवण्यात येईल सांगितलं. पण मध्ये असं काय घडलं ते मला समजलं नाही. आणि मी मातोश्रीवरती दुपारी 12 वाजेपर्यंत थांबलो होतो, सकाळी 9 वाजल्यापासून. आणि बाकीच्या उमेदवारांना सगळ्यांना उद्धव साहेबांनी एबी फॉर्म दिले, पण मी फोटो पाहिला त्याच्यामध्ये उद्धव साहेब किंवा आदित्य साहेब नव्हते. मग कोण होतं त्याच्यामध्ये? मला वाटतं सूरज चव्हाण यांच्या हस्ते त्यांना देण्यात आला. उद्धव साहेब आदित्य साहेब का आले नव्हते मला माहिती नाही. पण सूरज चव्हाण आदित्य ठाकरेंचे ते विश्वासू नेते मानले जाते. आपण मला वाटतं अजून कोण कोण होतं? आत्तापर्यंत देण्यात आलेले सगळे एबी फॉर्म जे माननीय उद्धवजींनी आणि आदित्य साहेबांनी दिले, पण ह्या उमेदवाराला देताना फक्त उद्धव साहेब आले नाहीत, आणि फक्त सूरज चव्हाणच्या हस्ते का देण्यात आला, प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे दुसऱ्या किंवा तिसऱ्या पहिल्या लोकांमुळे तुमचं तिकीट कापलं गेलं असं तुम्हाला म्हणायचं आहे? मला म्हणण्यापेक्षा माझं काय चुकलं हे मला विचारायचं आहे. माझं काय चुकलं? पण ज्यावेळेला ज्या उमेदवाराला तिकीट देण्यात आलंय त्याला एबी फॉर्म ज्यावेळेस देण्यात आला त्यावेळेस तुमच्याशी काय कॉन्टॅक्ट केलं, तुमचे संवाद केला गेला? नाही, काही संवाद झालेला नाही. मला उलट सांगितलं असतं की बाबा त्याला द्यायचं ठरलेलं आहे, तू स्वतः आमच्याबरोबर ये, आपण सगळ्यांनी मिळून देऊया. किशोरी पेडणेकर यांना एबी फॉर्म देताना त्यांचा शाखा प्रमुख त्यांच्याबरोबर होता. मग आमच्या उमेदवाराला हे देताना स्थानिक नगरसेवकाला का नाही घेतलं? मला प्रश्न पडला ना, वाईट वाटलं. त्यामुळे मला गुपचूप का दिला गेला? मग माझं काय चुकलं हेच मला प्रश्न पडला अजून, आणि त्याचं उत्तर मी शोधतोय.
काय कुणाचा कौड बंगाल आहे तुमच्या या सगळ्या गोष्टी? बंगाल कोणाचं आहे, काय आहे, ह्या शिवडी विधानसभेतलं आहे, कुठलं आहे, काय मला काही माहिती नाही. पण कशा करता केलं आहे ह्याचा हा प्रश्नचिन्ह माझ्यासमोर आजही आहे. आणि हे प्रश्नचिन्ह त्या सामान्य जी जनता आहे ह्यांनी ठरवावं काय करायचं ते, त्यांनी त्याचा विचार करावा आणि त्याचा निर्णय 15 तारखेला द्यावा. पण असं तुमच्यासोबत का तुम्ही अनेक कारणं सांगितली त्याच्यामध्ये की तुमच्या विरोधात तक्रारी केल्या गेल्या किंवा तुम्हाला संधी देतो असे उद्धव ठाकरे बोललेत वगैरे. पण आता तुमची भूमिका इथून पुढे काय असणार आहे शिवसेना युबीटीच्या बाबतीत? मला माझी भूमिका सांगण्यापेक्षा मला आता 15 तारखेची निवडणूक समोर टार्गेट आहे. 15 तारखेच्या निवडणुकीसाठी मी प्रचार करतोय. मी दारोदार जाऊन लोकांना तेच विचारणार आहे आणि सांगणार आहे की माझं काम तुम्ही पाहिलेलं आहे, या कामाचा रिझल्ट म्हणून तुम्ही 15 तारखेला मतदान करा. जर का माझं काम आवडलं नसेल तर तुम्ही निर्णय घ्या. पण 15 तारखेच्या ज्या वेळेला मतदान होईल त्यावेळेला 16 तारखेला तो मतदारांचा रिझल्ट ज्यावेळेला बाहेर येईल त्यावेळेला संपूर्ण लालबाग परळ परिसरामध्ये अनिल कोकिळच्या नावाचा गुलाल उधळला जाईल. पण तुम्हाला माहिती ना आता की तुम्ही शिवसेनेत गेलात, मग तुम्हाला माहिती आहे की शिवसेना युबीटीकडून तुमच्यावर प्रचार करण्यात येऊ शकतो की तुम्ही शिवसेनेसोबत गद्दारी केली, कारण शिवसेनेच्या अनेक नेत्यांना अशाच पद्धतीने ठाकरे गटाचे लोक संबोधत असतात. तुमच्या विरोधात सुद्धा टोकाचा प्रचार केला जाऊ शकतो. कोण काय प्रचार करतंय त्यापेक्षा मी काय करतो ह्याला मी महत्त्व देणारा माणूस आहे. कोणाला काय प्रचार करायचा आहे तो त्यांना करू दे. मला माझं काम करायचं आहे, मला सामान्य जनतेमध्ये राहायचं आहे, त्यांच्यात मिसळायचं आहे, त्यांच्या अडीअडचणीला उभं राहायचं आहे, त्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हायचं आहे. त्याच्यासाठी मला काम करायचं आहे, त्याच्यासाठी मला मतदारांचा मला आशीर्वाद हवा आहे. त्यांचे डोळे पाणावलेले आहेत आणि ज्या पद्धतीने ते सांगतात की माझं काय चुकलं, आणि ते सांगताना सुद्धा ते भावूक झालेले आहेत. मातोश्रीवरती त्यांचं बोलणं झालेलं होतं. उद्धव ठाकरेंसोबत त्यांचा सुद्धा संवाद झालेला होता. काही लोकांनी तक्रार दिली असं ते सांगतायत, पण त्यांना उमेदवारी देण्यात आलेली नाहीत. अर्थात ही चर्चा ह्याच्यासाठी महत्त्वाची की लालबाग परळ हा जो भाग आहे 204 क्रमांकाचा हा जो वार्ड आहे, ते नवीन उमेदवार नाहीत. त्यांना मागच्या वेळेला ते नगरसेवक राहिलेले होते. त्यामुळे माझा का विचार झाला नाही. त्यांचा आधार आहे की मी निष्ठावंत आहे. शिवसेनेमध्ये एवढी उलथापालथ झाली तरी सुद्धा त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेली नव्हती. आणि ज्या वेळेला एवढ्या सगळ्या वर्षानंतर मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडणुका होत आहेत त्यावेळेला मग मला संधी का मिळाली नाही असा त्यांचा सवाल आहे. पण आता ते शिवसेनेमध्ये गेलेले आहेत आणि एकनाथ शिंदेंनी त्यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे लालबागच्या लढतीकडे ही लढत शिवसेना विरुद्ध शिवसेना असली तरी सुद्धा ही लढत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आणि तितकीच ती आता अनिल कोकिळ यांच्यासाठी सुद्धा झालेली. त्यामुळं या लढतीकडे आपलं लक्ष असणार आहे. तुम्हाला सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. कॅमेरामॅन सिद्धेश सोबत मी आतिक, लालबाग परळ, मुंबई.